नमस्कार मंडळी, मित्रांनो, महाराष्ट्र शासन यांच्या अंतर्गत सरळ सेवा भरती 2026 ची एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे। यामध्ये मित्रांनो तुम्हाला आदिवासी विकास विभाग यांच्या अंतर्गत चौकीदार या पदाची नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। विशेष म्हणजे तुम्ही 10वी पास असल्यास तुम्ही ह्या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकतात। ह्यासाठी मित्रांनो पे स्केल असणार आहेत 15,000 पासून ते 47,600 दरम्यान पे स्केल सुद्धा दिला जाणार आहे। बाकी या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। असं म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा। आजचा हा सुरू करूया। ओके तर मित्रांनो, तुम्हाला TDC वॉचमन 2026.CBT एक्झामिनेशन ह्याच्या मार्फत ट्रायबल डेव्हलपमेंट कमिशन ह्याची नवीन वेबसाईट तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे। यामध्ये मित्रांनो तुम्हाला संपूर्ण माहिती असणार आहे। यामध्ये सरळ सेवा पदभरती 2026 ची जाहिरात असणार आहे। पदाचं नाव आहे चौकीदार, गट ड वर्गाची पदभरती असणार आहे। यामध्ये मित्रांनो तुम्हाला आयुक्त आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य नाशिक यांच्या अंतर्गत असलेला प्रकल्प कार्यकारी अधिकारी एकात्मिक विकास प्रकल्प 29 अधीनस्थन शासकीय आश्रमशाळा व वसतिगृह चौकीदार गट ड संवर्गातील तुम्हाला पदभरती असणार आहे। या सगळ्या जर बघितलं तर तुम्हाला 100% या ठिकाणी तुम्हाला रिक्त पदांची जाहिरात असणार आहे। यामध्ये सरळ सेवा कोट्यातून तुम्हाला असणार आहे जाहिरात। त्याचबरोबर ह्या सगळ्या डिटेल्स जर बघितल्या तर tribal.maharashtra.go.in ह्या सुद्धा तुम्हाला माहिती असणार आहे। आणि ऑनलाईन अर्ज जर बघितला तर तुम्हाला TDC वॉचमन 2026.CBT एक्झामिनेशन .in ह्या सुद्धा तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे। हा फॉर्म जर बघितला तर तुम्हाला 27/4/2026 म्हणजे 3 वाजल्यापासून तुम्हाला हा फॉर्म ऑनलाईन स्वरूपात भरायचा आहे। लास्ट डेट असणार आहे 8/5/2026 सायंकाळी 12 वाजेपर्यंत तुम्ही या ठिकाणी हा अर्ज करायचा आहे। त्याचबरोबर ऑनलाईन परीक्षेचे दिनांक tribal.maharashtra.go.in ह्या सुद्धा तुम्हाला संपूर्ण माहिती तुम्हाला पाहायला मिळणार। तर या ठिकाणी जे जागा असतात, आता जे जागा जर पहिल्या तर तुम्हाला आदिवासी जे विभाग असतात आणि जिल्हा असतात, तालुके ह्याद्वारे तुमची जाहिरात असणार आहे। त्यामध्ये प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प ह्याद्वारे तुमचे असणार आहे। त्यामध्ये राजूर, अकोले जिल्हा, अहिल्यानगर असणार आहेत। पदाचं नाव जर पहिलं तर वॉचमन असणार आहेत। 15 ते 47,600 दरम्यान पोस्ट पे स्केल असणार। एकूण जागा पहिल्या तर 15 जागा असणार आहेत। त्यापैकी आरक्षण सर्वच पदासाठी असणार आहेत। गट ड वर्गाचं आरक्षण असणार आहे। त्यामध्ये अवनी जातीसाठी जमाती, विजा, बजब, बजक, बजड, विमप्र, इमाव, ACBC, EWS आणि ओपनचं आरक्षण असणार आहे। त्याचबरोबर इतर आरक्षण सुद्धा असणार आहेत, जसं की सर्वसाधारण आहेत, महिला आहेत, खेळाडू, माजी सैनिक आहेत, अंशकालीन पदवीधर, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, दिव्यांग आणि अनाथांचं आरक्षण असणार आहे। त्याचबरोबर तुम्हाला पूर्णतः अंध व्यक्ती असणार ते ठिकाणी तुम्ही अप्लाय करता येणार नाही। म्हणजे तुम्हाला फॉर्म भरताना तुम्हाला पहिल्यांदा या नोटिफिकेशनमध्ये तुम्हाला ज्या ठिकाणी अप्लाय करायचं असेल त्या ठिकाणच्या जागा बघूनच तुम्हाला या ठिकाणी हा अर्ज भरायचा आहे। म्हणजे जर या ठिकाणी राजूरसाठी बघितलं तर एकूण 15 जागा असणार आहेत। त्यापैकी हे आरक्षण असणार आहेत आणि सर्वच पदासाठी एवढं आरक्षण असणार आहे। त्यामध्ये जागा कमी जास्त सुद्धा असू शकता। पुढचा आहे तो मित्र तुम्हाला धुळे यामध्ये जर बघितलं तर तुम्हाला 29 जागेसाठी तुम्हाला पदभरती असणार आहे। त्याचबरोबर पुढचा आहे तो मित्रांनो जर बघितलं तर तुम्हाला तळोदा नंदुरबार जिल्ह्यामध्ये एकूण 30 जागेसाठी तुम्हाला पदभरती असणार आहे। पुढचा तो नाशिक जिल्हा, नाशिकमध्ये जर बघितलं तर एकूण 34 जागेसाठी तुम्हाला पदभरती असणार आहे। पुढचा तो तुम्हाला नंदुरबार जिल्ह्यामध्ये नंदुरबार या ठिकाणी असणार आहेत। एकूण जर 23 जागेसाठी तुम्हाला पदभरती असणार आहे। पुढचा तो कळवण जिल्हा नाशिकमध्ये असणार आहेत। एकूण 42 जागेसाठी तुम्हाला पदभरती असणार आहे। पुढची पोस्ट आहे यावल जिल्हा जळगाव, या ठिकाणी तुम्हाला पदभरती असणार आहे। एकूण 9 जागेसाठी तुम्हाला पदभरती असणार। पुढचा तो घोडेगाव तालुका आंबेगाव जिल्हा पुणे याद्वारे तुम्हाला 26 जागांसाठी तुम्हाला पदभरती असणार आहे। पुढची पोस्ट आहेत शहापूर जिल्हा ठाणे, या ठिकाणी तुम्हाला पदभरती असणार। एकूण जागा बघितल्या तर 19 जागांसाठी तुम्हाला पदभरती असणार आहे। पुढची पोस्ट आहेत पेन रायगड, यासाठी जर बघितलं तर एकूण 11 जागांसाठी तुम्हाला पदभरती असणार आहे। पुढची पोस्ट आहेत जवाहर जिल्हा पालघर, या ठिकाणी जर बघितलं तर एकूण 17 जागांसाठी तुम्हाला पदभरती असणार आहे। पुढची पोस्ट आहेत प्रकल्प अधिकारी डहाणू जिल्हा पालघर, याद्वारे जर पडले तर एकूण 24 जागांसाठी तुम्हाला पदभरती असणार। पुढची पोस्ट आहेत सोलापूर जिल्हा, या ठिकाणी मित्रांनो सोलापूर जिल्ह्यामध्ये जागा असणार। एकूण 5 जागांसाठी तुम्हाला पदभरती असणार आहे। पुढचा मित्र तुम्हाला प्रकल्पग्रस्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये तिथेच असणार आहेत। एकूण 12 जागांसाठी तुम्हाला पदभरती असणार आहे। पुढची पोस्ट आहेत पुसद जिल्हा यवतमाळ, या ठिकाणी असणार आहेत। एकूण 8 जागांसाठी तुम्हाला पदभरती असणार। पुढची पोस्ट आहेत यामध्ये ठिकाण आहेत धारवी जिल्हा अमरावती, या ठिकाणी एकूण 19 जागेसाठी तुम्हाला पदभरती असणार आहे।
पुढचा आहे तो मित्र तुम्हाला किनवट जिल्हा नांदेड या ठिकाणी असणार आहेत. एकूण 2 जागेसाठी तुम्हाला पदभरती असणार. पुढची पोस्ट आहेत कमननुरी या ठिकाणी जिल्हा हिंगोली याद्वारे 2च जागेसाठी तुम्हाला पदभरती असतात. पुढची पोस्ट आहेत अकोला या ठिकाणी जाहिरात असणार आहे. एकूण 13 जागांसाठी तुम्हाला पदभरती असणार आहेत. पुढची पोस्ट आहेत पांढरवडा या ठिकाणी यवतमाळ जिल्ह्यामध्ये पदभरती असणार. एकूण 3 जागांसाठी तुम्हाला पदभरती असणार. पुढची पोस्ट आहेत चिमूर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये असणार. एकूण 7 जागांसाठी तुम्हाला पदभरती असणार. पुढची पोस्ट आहे चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर या ठिकाणी एकूण 15 जागांसाठी तुम्हाला पदभरती असणार. पुढची पोस्ट आहे यामध्ये गडचिरोली जिल्ह्यामध्ये पदभरती एकूण 9 जागांसाठी तुम्हाला पदभरती असतात. पुढचा आहे म्हणतात तुम्हाला भामरागड या ठिकाणी गडचिरोली जिल्ह्यामध्ये पदभरती एकूण 5 जागांसाठी तुम्हाला पदभरती असतात. पुढची पोस्ट आहेत प्रकल्प विकास भंडारा या ठिकाणी एकूण 5 जागांसाठी तुम्हाला पदभरती असतात. पुढची पोस्ट आहेत देवरी जिल्हा गोंदिया या ठिकाणी एकूण 16 जागांसाठी तुम्हाला पदभरती असतात. पुढची पोस्ट आहेत मित्रांनो जर बघितलं तर नागपूर जिल्हा नागपूर या ठिकाणी असणार एकूण 8 जागांसाठी तुम्हाला पदभरती असतात. पुढची पोस्ट आहे या ठिकाणी वर्धा जिल्हा वर्धा या ठिकाणी पोस्ट असणार एकूण 6 जागांसाठी तुम्हाला पदभरती असणार. पुढची पोस्ट आहे मित्रांनो अहेरी जिल्हा गडचिरोली या ठिकाणी असणार एकूण 2 जागेसाठी तुम्हाला पदभरती असणार. अशामध्ये या ठिकाणी तुम्हाला जे आरक्षण असणार आहे त्यामध्ये अनुसूचित जाती जमाती विजा बजब बजक बजड विमप्र इमव SBC EWS ओपनचं आरक्षण असणार आहेत. त्याचबरोबर सर्वसाधारण महिला खेळाडू माजी सैनिक अंशकाल प्रकल्पग्रस्त भूकंप दिव्य आणि अनाथांचं आरक्षण असणार आहेत. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी काही पदासाठी 1 जागा असेल काहीसाठी 2 जागा काहीसाठी 0 जागांसाठी तुम्हाला पदभरती असणार आहेत. तुम्हाला ज्या पदासाठी ज्या ठिकाणी अप्लाय करायचं असेल तुम्हाला या ठिकाणी हा अर्ज करता येणार आहे. यामध्ये मित्र तुम्हाला काही निवड व अटी शर्ती सुद्धा आहेत. जाहिरातीमध्ये नमूद केलेली पदसंख्ये व प्रवर्गामध्ये वाढ किंवा बदल होण्याची शक्यता आहेत. पदसंख्येमध्ये व आरक्षणामध्ये वाढ झाल्यास तसे घोषणा करून या ठिकाणी ट्रायबलची वेबसाईट आहेत tribal.maharashtra.go.in ह्या वेबसाईटवर तुम्हाला संपूर्ण माहिती असणार आहे. त्याचबरोबर परीक्षा रद्द करणे स्थगित किंवा अंशतः बदल करणे हे सगळे अधिकार जर बघितले तर अधिकार नियुक्ती ह्या ठिकाणी तुम्हाला असणार आहे. यामध्ये मित्रांनो विमुक्त जाती भटक्या जाती ब भटक्या जाती क व भटक्या जाती द वर्गातील आरक्षित पदे अंतर परिवहन असून आरक्षित पदासाठी संबंधित प्रवर्गातील योग्य उमेदवार पात्र न झाल्यास तुम्हाला ओपनमध्ये ते या तुमची जागा वर्ग होणार आहे. यामध्ये मित्र तुम्हाला गट ड वर्गानुसार खेळाडूंचं आरक्षण आहे, दिव्यांगाचं आरक्षण आहे, अनाथांचं आरक्षण आहे, माजी सैनिकांचं आरक्षण आहे, प्रकल्पग्रस्त आरक्षण आहे, भूकंपग्रस्त आरक्षण आहे, अंशकालीन पदवीधर आरक्षण आहे. असे सगळे आरक्षण गट ड नुसार तुम्हाला असावे. यासाठी पात्रता असणार मित्र पात्र जर बघितले तर महाराष्ट्रातील रहिवासी असावा व भारताचं नागरिकत्व सुद्धा असावं. वयोमर्यादा जर बघितलं तर 1/4/2026 तारखे तुम्हाला वयोमर्यादा असणार आहेत. ओपनसाठी किमान वयोमर्यादा 18 ते 38 वर्षे असणार आहेत. आणि जर तुम्ही कास्टमध्ये असेल तर कोणत्याही कास्टमध्ये असेल तुम्हाला 18 ते 30 वर्ष तुम्ही हा अर्ज करता येणार आहे. तथापि नॉन क्रिमिनल किंवा क्रिमिनल जर बघितलं तर तुम्हाला असणार आहेत विजा बजब बजक बजड इमाव SBC आणि EWS प्रवर्गातील तुम्हाला सवलत लागू राहणार नाही, लक्षात घ्या. त्याचबरोबर तुम्हाला माजी सैनिकांसाठी रिटायरमेंट नंतर 3 वर्षी तुम्ही अर्ज करायचे आहेत. त्याचबरोबर अनाथांसाठी सुद्धा तुम्हाला 43 वर्ष तुम्ही अर्ज करता येणार आहे. अंशकालीन असेल तुम्ही वयाच्या 55 वर्षापर्यंत तुम्ही अर्ज करता येणार आहे. यासाठी शैक्षणिक अर्हता व अनुभव जर बघितला तर तुम्हाला चौकीदार पोस्ट असणार आहेत. पे स्केल जर बघितलं 15,000 ते 47,700 दरम्यान. फक्त 10वी पास असलेले विद्यार्थी तुम्ही अर्ज करायचा आहे. त्यासाठी बाकी एज्युकेशन किंवा इतर अनुभव सुद्धा तुम्हाला नसणार आहे. शैक्षणिक अर्हता जर बघितलं तर 1/4/2026 पर्यंत तुम्ही या ठिकाणी पूर्ण करणे आवश्यक असणार. निवड प्रक्रिया जर बघितली तर तुम्हाला जाहिरातीमध्ये नमूद अर्हता पात्रतेविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला देण्यात आलेली आहे. यामध्ये निवड प्रक्रिया जर बघितलं तर तुम्हाला सर्व पदासाठी तुम्हाला फक्त मराठीमधून तुम्हाला संगणक प्रणालीद्वारे म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम CBT मार्फत तुम्हाला एक्झाम असणार आहेत. जसे की 100 मार्क तुमची एक्झाम असणार आहे. यामध्ये तुम्हाला किमान 85% गुण तुम्हाला मिळवायचे आहे. यामध्ये संगणक अर्हताद्वारे म्हणजे जर बघितलं तर तुम्हाला 200 प्रश्न असणार आहेत. ॲक्च्युली एक प्रश्न हा 2 मार्काला असणार आहेत. 200 गुणाची एक्झाम असणार आहेत. एक प्रश्न हा 2 मार्काला असणार आहेत. यामध्ये जर बघितलं तर तुम्हाला प्रत्येक विषयासाठी घटकनिहाय 200 मार्काची तुमची एक्झाम असणार आहे. यामध्ये पदाचं नाव आहे चौकीदार, एकूण गुण 200 गुण असणार आहेत. मराठी 50 प्रश्न 50 गुण, इंग्रजी 50 प्रश्न 50 गुण, सामान्य 50 प्रश्न 50 गुण आणि
बौद्धिक चाचणी 50 प्रश्न 50 अशी 20 मिनिटात तुम्हाला वेळ असणार आहे. यासाठी परीक्षा शुल्क जर बघितलं तर ओपनसाठी 1000 रुपये फी आणि कोणती कास्ट वगैरे असेल 900 रुपये म्हणजे 10% डिस्काउंट तुम्हाला असणार आहे. त्याचबरोबर दिव्यांग माजी सैनिक आणि माजी सैनिकांसाठी कोणतीही फी नसणार आहे. फी तुम्हाला नॉन रिफंड तुम्हाला फी असणार आहेत. यासाठी मग ऑनलाईन अर्ज जर बघितला तर तुम्हाला हे वेबसाईटवर तुम्हाला हा WTDCW. तर मी तो हा फॉर्म जर भरला तर तुम्हाला TDC वॉचमन 2026.CBT एक्झाम या वेबसाईटवर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचे आहेत. याचा आपण व्हिडिओ बनवला आहे, याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल. तो व्हिडिओ नक्की तुम्हाला पाहायचा आहे. त्याचबरोबर ऑनलाईन अर्ज सादर करण्याची पद्धत जर बघितली तर तुम्हाला ऑनलाईन अर्ज सादर करताना एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे कार्यक्षेत्रांतर्गत असलेल्याच पदासाठी अर्ज करू शकेल. अशा उमेदवारांनी त्याने राज्यातील निवड केलेल्या परिक्षेत्रामध्ये उपस्थित राहून बंधनकारक देणे असणार आहे. मग राहून परीक्षा देणे बंधनकारक असणार आहे. मग शैक्षणिक तुम्हाला एका उमेदवार एकापेक्षा जर अर्ज असेल तर तुम्हाला स्वतंत्र तुम्हाला हा अर्ज करता येणार आहे. प्रस्तुत परीक्षेसाठी फक्त ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला हे अर्ज करायचे. 27/4/2026 पासून ते 18/5/2026 ह्या कालखंडामध्ये TDC वॉचमन 2026.CBT एक्झामिनेशनद्वारे तुम्हाला ठिकाणी अर्ज करता येणार आहे. त्याचबरोबर विविध पद्धतीने ऑनलाईन पद्धतीने अर्ज आणि परीक्षा शुल्क तुम्हाला भरता येणार आहे. त्याचबरोबर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी काही महत्त्वाच्या सूचना आहेत. ह्या वेबसाईटवर तुम्हाला हा फॉर्म 27/4/2026 पासून ते 18/5/2026 पर्यंत तुम्हाला हा फॉर्म ऑनलाईन स्वरूपात भरायचा आहे. यामध्ये मित्र तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी काही महत्त्वाचे डॉक्युमेंट सुद्धा जोडायचे आहेत. यासाठी परीक्षे मध्ये तुम्हाला फोटो अपलोड करायचे आहेत. 4.5x3 फोटो अपलोड करायचे आहेत. स्वाक्षरी जर बघितलं तर काळ्या पेन स्वाक्षरी अपलोड करायचे आहेत. त्याचबरोबर निळ्या किंवा काळ्या शाईन पांढऱ्या कागदावरती तुम्हाला सिग्नेचर सुद्धा अपलोड करायचे आहेत आणि स्वघोषणापत्र सुद्धा तुम्हाला अपलोड करायचं आहे. त्याचबरोबर ह्या ठिकाणी स्वघोषणापत्र सुद्धा तुमचं देण्यात आलेलं आहे. तुमचं नाव टाकून स्वघोषणापत्र तुम्हाला द्यायचं आहे. त्याचबरोबर यामध्ये नोंदणी जर बघितलं तर तुम्हाला पहिल्यांदा नोंदणी करायची आहे. यामध्ये ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये जाऊन क्लिक हिअर टू बटन ह्यावर जाऊन तुम्हाला हा फॉर्म ऑनलाईन स्वरूपाचा फॉर्म भरायचा आहे. यामध्ये युजरनेम पासवर्ड तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर तुम्हाला परीक्षा शुल्क सुद्धा तुम्हाला भरायचं आहे. परीक्षा शुल्क जर बोलले तर तुम्हाला रुपये, विजा, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग UPI तुम्ही या ठिकाणी फी भरू शकता. ओके, तर मित्रांनो तुम्हाला आदिवासी विकास यांच्या अंतर्गत येणारा वॉचमन या पदासाठी एक नवीन जाहिरात. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.